थांबा, क्षमा करा, असं मी तुम्हाला सांगणार नाही. कारण माफ करा आणि विसरून जा हे सांगणं सोपं आहे, ऐकणं सोपं आहे. पण खरंच होतं का? नाही ना. आज मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगणार आहे. क्षमा म्हणजे समोरच्याला सोडून देणं नाही. क्षमा म्हणजे स्वतःला वाचवणं. आणि हे मी थेअरी म्हणून नाही सांगत, मी हे जगले आहे. एक प्रश्न विचारू, प्रामाणिकपणे उत्तर द्या. फक्त स्वतःला. रात्री झोपताना किंवा एकट्याने बसल्यावरती त्या एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा तो प्रसंग डोळ्यासमोर येतो का? त्यांनी केलेला अपमान, केलेली दगाबाजी, बोललेले शब्द ते अजूनही आतमध्ये जळत असतात का? आणि मग मनात येतं, की एक दिवस मी दाखवेन, माझी वेळ येईल. हे विचार येणं खूप स्वाभाविक आहे. तुम्ही वाईट नाही आहात, पण एक कटू सत्य सांगू? हा राग, हा बदला घेण्याचा विचार, तो त्यांना काहीही करत नाही. ते आपल्या आयुष्यात मजेत आहेत आणि आपण त्यांना डोक्यात घेऊन फिरतो 24/7 वर्षानुवर्ष. कोणाची शिक्षा कोणाला होते? विचार करा. न्यूरोसायन्स सांगतं, जेव्हा आपण एखाद्या पेनफुल मेमरीला वारंवार रिप्ले करतो ना, तेव्हा आपला ब्रेन तो प्रसंग परत परत जगत असतो. म्हणजे ती घटना एकदाच घडली, पण आपण ती 100 वेळा जगतो. आणि प्रत्येक वेळी कॉर्टिझॉल, स्ट्रेस हार्मोन शरीरामध्ये सोडला जातो. त्याचा परिणाम काय होतो? झोप नाही येत, चिडचिड, थकवा आणि हळू-हळू आतून रिकामं होत जाणं. आध्यात्मिक भाषेत सांगायचं तर हा राग एक ब्लॉक एनर्जी बनतो आणि जोपर्यंत ही एनर्जी रिलीज होत नाही, तोपर्यंत नवीन गोष्टी, नवीन आनंद, समृद्धी, शांतता आत येऊच शकत नाही. दरवाजा बंद असेल तर नवीन हवा कुठून येणार सांगा बरं? मी स्वतःही अशा प्रसंगातून गेले आहे. मनात राग धरून बसले. बाहेरून हसायचे, पण आतून जळायचे. तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये होपनोपनो आलं. सुरुवातीला वाटलं हे 4 वाक्य बोलली तर काय होणार आहे त्यातून? पण मी ते केलं रोज आणि हळू-हळू आतमधला तो जड दगड हलका व्हायला. नाती बदलली, माझी एनर्जी बदलली आणि आयुष्य बदललं. आणि म्हणून आज मी ते तुम्हाला देते. आज आपण एकत्र ते करूया. ते फक्त ऐकायचं नाही, माझ्यासोबत करायचं. चला, पाठीचा कणा ताठ करा, खांदे रिलॅक्स करा, एक दीर्घ श्वास घ्या, डोळे मिटा. आता पहिलं वाक्य म्हणा, आय एम सॉरी. याचा अर्थ मला माफ कर हे समोरच्याला नाही, हे स्वतःच्या मनाला. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जी जखम साठली आहे, त्याबद्दल आपण सॉरी म्हणतोय. कारण ती वेदना आपणच वर्षानुवर्ष जपली आहे, कळत-नकळत. म्हणून आय एम सॉरी. दुसरं वाक्य, प्लीज फॉरगिव्ह मी. याचा अर्थ मला क्षमा कर हे युनिव्हर्सला, त्या परमशक्तीला विनंती आहे, की माझ्या मनात जी निगेटिव्हिटी साठली आहे, जो राग, जी भीती, ती साफ कर. मला यातून मुक्त कर. म्हणून प्लीज फॉरगिव्ह मी. तिसरं वाक्य, थँक यू. याचा अर्थ धन्यवाद. ही कृतज्ञता त्या प्रसंगाबद्दल, त्या व्यक्तींबद्दल, कारण त्यांनी आपल्याला काहीतरी शिकवलं, आपल्याला आतून मजबूत केलं, आपल्याला या हीलिंगच्या प्रवासापर्यंत आणलं. त्याबद्दल आभार. म्हणून थँक चौथं वाक्य, आय लव्ह यू. हे सर्वात शक्तिशाली आहे. आय लव्ह यू हे त्या व्यक्तीला नाही, हे स्वतःला आहे. स्वतःच्या आत्म्याला, त्या दुखावलेल्या, थकलेल्या आतल्या माणसाला आपण सांगायचं, की मी तुझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर प्रेम करतो. तू सेफ आहेस. आता सगळं सोड. म्हणून आय लव्ह यू. आता आपण ही सगळी वाक्य 3 वेळा म्हणूया मनापासून. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. एक दीर्घ श्वास घ्या. हळू-हळू डोळे उघडा आणि बघा छातीवरचं थोडं ओझं कमी झालंय का? ही जाणीव म्हणजेच हिलिंगची सुरुवात आहे. एका क्षणात सगळं जाणार नाही. पण आज तुम्ही पहिलं पाऊल टाकलंय आणि हे पाऊल खूप मोठं आहे. आता एक गोष्ट सांगते जी कोणी सांगत नाही.
होपोनोपोनोमध्ये तुम्ही आय एम सॉरी म्हणता ते समोरच्याला नाही. ते स्वतःसाठी आहे, स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला आहे. कारण आपल्या आयुष्यात जे येतं ते आपणच अट्रॅक्ट करतो. हे ऐकायला कठीण आहे, पण हेच सत्य आहे. आणि जेव्हा आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, तेव्हाच खरी पॉवर येते. आपण व्हिक्टिम म्हणून राहिलो तर आयुष्यभर त्या घटनेचे कैदी राहतो. जबाबदारी घेतली तर आपणच आपल्या हिलिंगचे लेखक होतो. आता मी तुम्हाला एक चॅलेंज देणार आहे. फक्त 21 दिवस. रोज सकाळी उठल्यावर त्या व्यक्तीला मनात आणा आणि हे 4 वाक्य 3 वेळा म्हणा. फक्त 2 मिनिटं, 21 दिवस. 21 दिवसानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला, हे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. मला जाणून घ्यायला खरंच आवडेल. आणि आत्ता या क्षणी जर तुमचं मन थोडं जरी हलकं झालं, तर कमेंटमध्ये लिहा, आय एम फ्री. हे शब्द लिहिणं म्हणजे स्वतःला एक प्रॉमिस करणं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला, तर अशा एखाद्या व्यक्तीला शेअर करा, जिला आत्ता याची गरज आहे. कारण हिलिंग एकट्याने नाही, एकत्र होतं. आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ येतो एका अशा टॉपिकवर जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद.